विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रमामध्ये प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आपण मुख्य 2 उपघटक विचारात घेतलेले आहेत। त्यामध्ये पहिला उपघटक अभ्यासलेला आहे आपण। या प्रकरणांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ व व्याख्या, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या केलेल्या व्याख्या आपण विचारात घेतलेल्या आहेत। दुसरा घटक विचारात घेतलेला आहे प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये। आणि आज आपण प्रकरणातील तिसरा उपघटक विचारात घेणार आहोत, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने चालू असतो ते या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचं आहे। अर्थव्यवस्थेत असणारा राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय खर्च याचा जो चक्रीय प्रवाह आहे, राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय खर्च याचा जो चक्रीय प्रवाह आहे त्यालाच आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। स्थूल अर्थशास्त्रातील राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही एक मूलभूत संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते। आर्थिक क्रियांमधून उत्पादन प्रवाह आणि पैशाचा प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये कायमस्वरूपी चालू असतो। संबंधित उत्पादनाचा प्रवाह व पैशाचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह होय। राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह विचारात घेत असताना एकूण 3 प्रकारचे प्रतिमान विचारात घेतले जातात। राष्ट्रीय उत्पन्न याचा चक्रीय प्रवाह विचारात घेत असताना एकूण 3 प्रकारचे प्रतिमान विचारात घेतले जातात। कोणते 3 प्रतिमान विचारात घेतले जातात ते या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडलेले आहेत। पहा, पहिलं प्रतिमान द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। नंतर दुसरे प्रतिमान त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। आणि तिसरे प्रतिमान आहे 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह, त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह आणि 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह मांडत असताना हे 3 प्रतिमान विचारात घेतले जातात। त्यापैकी पहिले प्रतिमान पहा, द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था हे 2 क्षेत्र विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह मांडला जातो। कोणते 2 क्षेत्र विचारात घेतले जातात द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्न चक्रीय प्रवाह? तर कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था हे 2 घटक विचारात घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह व्यक्त करण्यात येतो। Y बरोबर C प्लस I या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, Y बरोबर C प्लस I, उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक। उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च, Y बरोबर C प्लस I। नंतर पुढचा प्रतिमान क्रमांक 2 त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह। या त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये प्रामुख्याने कुटुंब संस्था, व्यवसाय संस्था किंवा उत्पादक संस्था आणि सरकारी क्षेत्र हे 3 घटक विचारात घेतले जातात। कोणते 3 घटक विचारात घेतले जातात? त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये कुटुंब संस्था, व्यवसाय संस्था किंवा उत्पादक संस्था आणि सरकारी क्षेत्र या ठिकाणी काय दर्शवलंय,
y बरोबर c प्लस i प्लस g, म्हणजे उत्पन्न बरोबर c. या ठिकाणी उपभोग खर्च अधिक i गुंतवणूक खर्च अधिक g गव्हर्नमेंट कॉस्ट सरकारी खर्च, y बरोबर c प्लस i प्लस g. नंतर तिसरे प्रतिमान आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह काढत असताना, ते म्हणजे 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. तिसरे प्रतिमान कोणते आहे? 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. यामध्ये कोणकोणते घटक विचारात घेतले जातात? कुटुंब संस्था, व्यवसाय संस्था किंवा उत्पादन संस्था, सरकारी क्षेत्र आणि परकीय क्षेत्र, या 4 घटकांवर आधारित 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह तयार होतो. या ठिकाणी काय म्हटलंय? y बरोबर c प्लस i प्लस g प्लस x मायनस m. उत्पन्न बरोबर उपभोग खर्च गुंतवणूक खर्च सरकारी खर्च अधिक परकीय व्यवहारापासून परकीय व्यापारापासून मिळणारे निव्वळ उत्पन्न एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, इम्पोर्ट x वजा y. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण किती प्रतिमान या ठिकाणी दर्शवलेले आहे? 3 प्रतिमान दर्शवलेले आहे. त्यातील पहिलं प्रतिमान द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. ही जी आकृती आहे, या आकृतीच्या सहाय्याने आपण द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह लक्षात घेणार आहोत. या ठिकाणी जी आकृती काढली कशावर आधारित आहे? तर द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहावर आधारित ही आकृती आपण या ठिकाणी दर्शवलेली आहे. द्विक्षेत्रीय परिमाण असं या आकृतीला नाव दिलं तरी योग्य राहील. काय आहे पहा, या आकृतीत दर्शवलेले 2 घटक दर्शवलेले आहेत. कुटुंब संस्था, उत्पादन संस्था. या ठिकाणी पहा, कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था किंवा उद्योग संस्था हे 2 घटक या ठिकाणी दर्शवलेले आहेत. आणि यांच्यामध्ये उत्पादनाचा प्रवाह व पैशाचा प्रवाह कशा पद्धतीने सुरू असतो हे या ठिकाणी आकृतीत दर्शवलेलं आहे. कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था द्विक्षेत्रीय परिमाण या ठिकाणी आपण विचारात घेतलेलं आहे. कुटुंब संस्था, या कुटुंब संस्थेकडे प्रामुख्याने उत्पादन घटकांची मालकी असते. वेगवेगळे उत्पादन घटक कोणाच्या मालकीचे असतात? कुटुंब संस्थेच्या. हे उत्पादनाचे घटक कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेला पुरवले जातात. त्या बदल्यात उत्पादन संस्थेकडून वस्तू व सेवा कुटुंब संस्थेला पुरवल्या जातात. त्या ठिकाणी कुटुंब संस्थेकडे उत्पादन घटकांची मालकी असते. त्याचबरोबर कुटुंब संस्था त्या ठिकाणी वस्तू व सेवांचे उपभोक्ते देखील असतात. या ठिकाणी उत्पादन संस्था, उत्पादन संस्था या वेगवेगळ्या वस्तू व सेवांचं उत्पादन करत असतात. कुटुंब संस्थेकडे असणारे वेगवेगळे उत्पादनाचे घटक वापरून उत्पादन संस्था वेगवेगळ्या वस्तू व सेवांचे उत्पादन करत असलेले आपल्याला दिसून येतात. यावर आधारित हा प्रवाह आहे. कुटुंब संस्था आणि प्रामुख्याने उत्पादन संस्थे वस्तू व सेवांचा प्रवाह, पैशाचा प्रवाह याद्वारे दर्शवलेला आहे. ही जी काय आकृती आहे, आकृतीच्या बाहेरील बाजूचा आपण अगोदर विचार करूया. आकृतीची बाहेरील बाजू काय दर्शवले पाया? कुटुंब संस्था, कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेकडे कशाचा पुरवठा होतोय? उत्पादन घटकांचा. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे आपण प्रामुख्याने मुख्य 4 उत्पादनाचे घटक विचारात घेत असतो की जे कुटुंब संस्थेच्या मालकीचे असतात. हे उत्पादनाचे घटक कुटुंब संस्थेकडून उत्पादन संस्थेला पुरवले जातात. आकृतीच्या बाहेरील बाजूस वरती आपण ते दर्शवलेले आहे. या ठिकाणी आकृतीच्या बाहेरील बाजूस खालील बाजूला आपण काय दर्शवलंय? कुटुंब संस्थेकडून उत्पादन घटक
उत्पादन संस्थेला पुरवले जातात. या बदल्यात उत्पादन संस्था वस्तू व सेवांचा पुरवठा कुटुंब संस्थेला करत असलेली दिसून येते. लक्षात घ्या. कुटुंब संस्था उत्पादन संस्थेला कशाचा पुरवठा करते? उत्पादन घटकाचा. त्या बदल्यात उत्पादन संस्था कुटुंब संस्थेला कशाचा पुरवठा करते? वस्तू व सेवेचा. आकृतीच्या बाहेरील बाजूस आपण दर्शवलेलं आहे. नंतर आकृतीच्या आतील बाजूस काय दर्शवलेलं आहे पहा. त्या ठिकाणी कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था यांचा खर्च दर्शवलेला आहे. या ठिकाणी पहा प्रामुख्याने कुटुंब संस्था वस्तू व सेवांवरील जो काही उपभोग खर्च करते, हा उपभोग खर्च म्हणजे उत्पादन संस्थेचं उत्पन्न होईल. आणि याउलट उत्पादन संस्था जे काही उत्पादनाचे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक याची देणी देण्यासाठी खंड, वेतन, व्याज, नफा कोणाला देत असते? कुटुंब संस्थेला. हा झाला कुटुंब संस्थेचा उत्पन्न. उत्पादन संस्थेने केलेला खर्च म्हणजे कुटुंब संस्थेचं उत्पन्न आणि कुटुंब संस्थेने केलेला खर्च म्हणजे उत्पादन संस्थेचं उत्पन्न. आकृतीच्या आतील बाजूस हे दर्शवलेलं आहे. कुटुंब संस्था वस्तू व सेवांवरील उपभोग खर्च करते, तो कुठे जातो? उत्पादन संस्थेकडे. उत्पादन संस्था जे काय उत्पादनाचे घटक आहेत, या उत्पादन घटकांचे मोबदले, खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात देते. ते कोणाकडे जातात? कुटुंब संस्थेकडे. आणि अशा प्रकारे उत्पादन व खर्च थोडक्यात पैशाचा प्रवाह अर्थव्यवस्थेत कायमस्वरूपी चालू असलेला आपल्याला दिसून येतो. यालाच म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. द्विक्षेत्रीय परिमाण विचारात घेऊन या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह स्पष्ट करता येतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.